आज माझा दिवस जरा लेटच निघाला कारण मी लेट उठलेले. गुड मॉर्निंग मम्मी. आणि आज खूप असा दिवस उजाडलेला कारण मला जरा बरं नव्हतं तर मी लेट उठले. एकीकडे असा चहा ठेवला आणि माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं. आणि आज नाश्त्यामध्ये बनवलेला आहे मी ढोकळा. तुम्ही व्हाईट ढोकळा ढोकळा तर नाही, व्हाईट पिझ्झा असं म्हणू शकता. दही आणि रवाचं एकत्रित मिश्रण करून बनवलेला. हा फारसा स्पंजी होत नाही पण छान झालेला. आणि घरातील दिवसभराची सगळी कामं आटपवली आणि जरा बाहेर निघाले. आणि ही निघाली आमची गाडी. छान अशी धूम बाहेर काढली. आणि बाहेर मार्केटला गेलो. आता ते का गेलो तुम्हाला कळणारच. माझ्या हस्बंडच्या बेस्ट फ्रेंडचा आज बर्थडे होता आणि आम्हाला घ्यायचा होता केक त्यांच्यासाठी. तर आम्ही गेलो केक शॉपला. छान केक सिलेक्ट केला, केक घेतला. आणि त्यांना आधीच विचारलेलं मी कुठला फ्लेवर आवडते माझ्या फ्रेंडला. तिने सांगितलं चॉकलेट. मग चॉकलेट फ्लेवरचाच केक घेतला. घरी गेलो आणि असं छान दादाला सरप्राईज दिलं. मला वाटतं मैत्री तसं फारसं काही बोलायची गरज पडत नाही. आणि सोबतच आईस्क्रीम सुद्धा होती केक सोबत. छान असं डेकोरेशन वगैरे केलं केकला. फारसं नाही, थोडंसं तसं केलेलं. आणि यांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या दोघांच्या. आमचं आमचं इकडे काहीतरी चालू होतं. असं जरा आम्ही कॅन्डल वगैरे लावून घेतलं आणि केक कटिंग केलं. सगळ्यांनी दादांना केक भरवलं, मी पण जरा केक भरवला. आणि या दोघांचा शूट करून घेतला, फोटोशूट. काय शूट करताना त्यांना बोलायचो हसा हसा, ते हसलेच नाही. तरी छान असा शूट वगैरे केला. आणि वॉटर कॉम्बिनेशन आईस्क्रीम प्लस केक, इतकं स्वीट, टेस्टला खूप भारी वाटत होतं पण इतकं गोड झालेलं ते. मी तुम्हा सर्वांना सजेशन करेल, तुम्हाला गोड आवडते तर नक्की खा, खूप छान लागतं. पण ज्यांना गोड आवडत नसेल तर त्यांनी कमी खा, कारण मला आवडत नाही. ते खाल्ल्यानंतर मला जरा मळमळ व्हायला लागलं. आणि हे दोघं यांच्या कामाने बाहेर निघाले. मग म्हटलं आपण पण जरा बाहेर जावं, इतकं गोड खाल्ल्यानंतर तर बाहेर जायलाच पाहिजे. आणि आम्ही सुद्धा इव्हनिंग वॉकला निघालो. जरा घुमलो इकडे तिकडे, छानच व्ह्यू होता. जरा शूट करून घेतला आणि आज जरा एक्स्ट्राच घुमलो कारण खूप असं गोड गोड झालेलं. तर छान असं घुमून घरी आले. घरी आल्यानंतर आज सिंपल भूक नव्हती पण खिचडी. आणि ही जी माझी मैत्रीण आहे तिच्याच हसबंडचा बर्थडे होता आज. ही आणि मी लग्नानंतर फ्रेंड झालो पण माझे हसबंड आणि ते दादा आधीपासूनच फ्रेंड्स आहे 7-8 वर्षापासून. छान खिचडी बनवली. भेटूया भेटूया उद्याला.